नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वृषभ राशीबद्दल काही विशेष माहिती. वृषभ राशीच्या आयुष्यात हा काळ कसा असणार आहे याबद्दल आपण बघणार आहोत. आणि निर्णायक ठरणार आहे. कारण तुम्ही कितीही संयम राखला तरी बाहेरून काही शक्ती तुमच्यावर परिणाम करत राहते. ग्रहांची स्थिती अशी तयार झाली आहे की जणू काही नशिबानेच तुम्हाला इशारा दिलेला आहे. आता सावध राहा. दिवसात काही घटनांचा मोठा खुलासा होणार आहे. ज्या गोष्टी आत्तापर्यंत लपवून राहिल्या होत्या त्या आता अचानक समोर येतील. तुमच्या आसपासचे काही लोक जसे दिसत होते तसे नसल्याचे तुम्हाला जाणवेल. दुश्मन, मत्सरी लोक, तुमच्या विरुद्ध कट रचणारे लोक व हिशोब भरायला तयार आहेत. कारण हा काळ खेळ नाही, ही एक परीक्षा आहे. आता एक इशारा आहे, एक संधी आहे स्वतःला मजबूत करण्याची. कशामुळे हा काळ भयानक वाटतो आहे? गृहस्थितीतील बदल, शनी, मंगळ आणि यांच्या प्रभावामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला अस्वस्थ जाणवेल. दुश्मनांच्या योजना उघड होणे आणि ज्या लोकांना तुम्हाला गुपचूप हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ज्या लोकांनी त्यांना आता त्यांचा डाव तुमच्या समोर येईल. स्वतःवर विश्वास ठेवणे हे तुम्हाला आवश्यकच आहे. इतरांचे शब्द ऐकून विचलित होऊ नका. तुमच्या अंतर्मन तुम्हाला सावध राहण्याचा संकेत देईल. अचानक आर्थिक व नातेसंबंधातील अडथळे, गैरसमज आणि विश्वासघात यामुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. आता पहिला इशारा, या दिवशी तुमच्या मनावर अस्वस्थतेची सावली बाहेरून पडेल. काहीही मोठे न घडले तरी आतून तणाव जाणवेल. कामाच्या ठिकाणी किंवा घरात लहान मुद्द्यावरून वाद निर्माण होऊ शकतो. लोकांना तुमच्याशी असलेला स्वभाव बदलल्यासारखं वाटेल. ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला होता त्यांच्याकडूनच थोडा तुटलेपणा तुम्हाला जाणवेल. मंगळाचा प्रभाव तुमच्यावर ध्येय परिणाम करू शकतो. चिडचिड निर्माण होऊ शकते. शनी मानसिक थकवा हा वाढवणार आहे. जिथे संयम हवा होता तिथे असहिष्णुता वाढवेल. स्वतःवर शंका घेण्याची प्रवृत्ती वाढेल. कोणीतरी तुमच्या बाजूने बोलत आहे का, ही शंका डोक्यात राहतील. संवाद तुटण्याची शक्यता आता आहे. आता उपाय काय करायचे आहेत हे बघूया. रोज सकाळी 11 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. कोणाशीही वाद टाळायचा आहे, संवाद टाळायचा आहे. संवाद साधताना संयम ठेवा. दिवसातून 10 मिनिटे श्वसनाचा व्यायाम करा. दुश्मनाचे पाप उघडे पडतील. हा दिवस सत्यासमोर येण्याचा दिवस आहे. आत्तापर्यंत शांत बसलेल्या गोष्टी अचानक बाहेर येतील. कोणीतरी तुमच्या विरुद्ध कट करत असल्याचे स्पष्ट होईल. चुकीच्या अफवा पसरत असेल पण आता त्यांच्या स्पर्धा फास्ट होतील. त्यामुळे मानसिक अस्वस्थता येऊ शकते. राहूच्या प्रभावामुळे असं सत्य समोर येईल व नकारात्मक गोष्टी वाढवून तुमच्या मनात गोंधळ निर्माण होईल. स्वतःची प्रतिमा वाचवण्याची काळजी वाटेल. आता उपाय काय करायचे आहेत? शक्य असल्यास कोणत्याही वादात थेट भिडू नका आणि तुम्हाला पुरावे गोळा करा. मानसिक संतुलनासाठी रात्री 21 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र दान करा. पुन्हा नकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. मानसिक आणि भावनिक संघर्ष, या दिवशी आतल्या संघर्षाची जाणीव तीव्र होईल. मनातल्या गोष्टी बाहेर व्यक्त कराव्या. गप्प राहावं, याचा ताण वाढेल. काही नाती दुरावल्यासारखे वाटतील कारण हा आधार नसल्यामुळे मनावर दडपण येईल. याच दिवशी आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. चंद्राचा स्थिर प्रभाव मानसिक अस्वस्थतेकडे कारणीभूत ठरेल. त्या क्षणी तुमच्या ध्येयावर तुमच्या मर्यादा समजावेल. कारण राग आणि निराशा या मते हेलकावे होतील. आत्मविश्वास दळमळीत होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आता उपाय यावरती बघूयात. सकाळी ध्यान करून मन शांत ठेवा. ओम त्र्यंबकम यजामहे महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. नकारात्मक विचार येताच त्यावर सकारात्मक विचारांची तुम्हाला नोंद करायची आहे. दिवसभरात स्वतःसाठी वेळ काढून विश्रांती घ्या. पापाचा हिशोब निर्णयाबद्दल, या दिवशी सर्वाधिक निर्णय आहे. जे लोक तुमच्या विरोधात कट करत आहेत त्यांच्या कृतीचा परिणाम त्यांनाच भोगावा लागेल. काही नाती ही कायमची तुटू शकतात तर काही नवे आणि अधिक मजबूत नाती निर्माण होण्याचा मार्ग तयार होईल. या प्रभावामुळे शनीच्या जीवनातील वास्तव स्पष्ट दिसेल. मंगळ तुमच्या ध्येयाची परीक्षा घेईल. स्वतःच्या चुका स्वीकारण्याची वेळ येईल. जीवनाकडे नवा दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
निर्माण होईल. जुने दुःख सोडून नवे भविष्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळेल. आता यावरती उपाय, संध्याकाळी तुम्हाला देवी दुर्गेची पूजा करायची आहे. आत्मपरीक्षण करा, त्या गोष्टींना सोडून द्या आणि पुढे जा. सकारात्मक विचार ठेवा. विश्वास ठेवण्याआधी समोरच्या व्यक्तीवर, कृतीवर नजर ठेवा. स्वतःवर प्रेम करा आणि आत्मविश्वास वाढवा. कारण तुमचं संरक्षण तुम्ही स्वतःच करू शकता. ते नशीब बदलण्याची संधी आहे. जीवन नेहमी सरळ मार्गावर चालत नाही. काही वेळा आपण या लोकांवर विश्वास ठेवतो, तेच आपल्या विरोधात उभे राहतात. काही वेळा परिस्थिती अशी असते की स्वतःलाच दोष द्यायला लागतो. पण लक्षात ठेवा, ही परीक्षा नाही, ही शिक्षा आहे. तुमच्यासोबत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यामागे एक संदेश आहे. देह गमावू नका. स्वतःला समजावून घेण्याचा, मजबूत होण्याचा एक काळ आहे. ज्या लोकांनी तुम्हाला तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांचा पराभव निश्चित होईल. कारण सत्य लपवून राहत नाही. तुम्हाला जे गमावल्यासारखं वाटत आहे ते प्रत्यक्षात तुमच्या जीवनात चुकीच्या नात्यांपासून मुक्त होण्याची संधी आहे. तुमच्या आर्थिक प्रचंड शक्ती लढलेली आहे, ती जागृत करा. ध्यान, प्रार्थना करा, स्वतःवर प्रेम करा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आत्मविश्वास यामुळे संकटातून विजय मिळतो. उज्ज्वल भविष्याकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका. तुमच्यासोबत विश्वाची शक्ती आहे, फक्त तुमच्यावर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ हा कुंभ राशीसाठी खास आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर या राशीची अंगठी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, त्यावरून तुम्ही खरेदी करू शकता, जेणेकरून तुमचा जो प्रभाव आहे, वाईट प्रभाव, तो कमी होण्यास मदत होईल. थँक्यू.